मातरम, जय जय श्यामला मातरम वंदे। रोजी ह्याच मैदानाच्या साक्षीने सुरू झालेल्या भारत छोडो चळवळीला यश आलं आणि इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत देश स्वतंत्र झाला। पण भारतवासी ते खरोखर स्वतंत्र झाले आहेत का? अजूनही ते शत्रूच्या अंमलाखाली आहेत, पारतंत्र्यात आहेत। आणि यावेळी शत्रू कुणी परकीय नाही, त्यांच्या आत दडलाय, खोल प्रत्येक माणसाच्या मनात। देश स्वतंत्र होऊन इतकी वर्ष लोटली तरीही त्याला आपण जपलंय आपल्या आत। आज त्या साऱ्या शत्रूंसाठी पुन्हा एकदा भारत छोडोची हाक आपल्याला द्यायची आहे। त्यांच्या विरोधात आपल्याला एकत्र व्हायचंय। संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान। सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान, कितना बदल गया इंसान। लक्ष्मी, अगं ए लक्ष्मी, काय झालं हो बाई, तुम्ही परत आलायसा? अगं तुझी पोरं आजही शाळेत आली नाहीत। पोरांच्या शिक्षणावर परिणाम होईल अशाने। आता शिकून काय करायची आहेत, बापाचा हमालीचा धंदाच नव्ह। अगं असं कसं? अगं ते शिकले तर उद्या जाऊन तुमचं नाव मोठं करतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील। अगं शिक्षण घेऊन तुम्ही बदलाल, देश बदलेल, देशाचं नाव जगात मोठं होईल। कळतंय का तुला? स्वातंत्र्याची वर्ष लोटली, ज्ञानाची तरी रिक्त पोटली। अजून अशिक्षित कसा राहिला, अजूनही कसा अजाण, कितना बदल गया इंसान। इथे आपण पाहत आहोत तहानेने त्रस्त झालेल्या स्त्रिया पाण्यासाठी वणवण करतायत। हंडे कळशा घेऊन काही किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतोय। कॅमेरामॅन जर्नलिस्ट सर्वेश आष्टेकर सोबत मी निलिमा दामले। ए पाणी दे रे। ओ बाई, इतकं पाणी वाया का घालवते? हित्ता आम्हाला पाणी प्यायला नाही आणि तुम्ही तोंड धुताय। ओ आमच्या शहरात खूप पाणी आहे, आम्हाला नाही चिंता। ओ बाई, जल जीवन असते या, पाणी मिळतंय म्हणून वाया घालवू नका, नाहीतर उद्या तुमच्यावर पण आमच्यासारखी येळ येईल। जल हे जीवन मंत्र जरी हा, नासवे पाणी कसा तरी हा। पाणी वाचवा सर्व म्हणाले तरीही न याला भान, कितना बदल गया इंसान। ओ तुम्ही ओ इथे काय कचरा टाकताय? हा ही काय कचरा कुंडी आहे का? हा ओ तुमच्या घरात टाकलाय का कचरा? थंड घ्या काका। अरे घर नाहीये माझं, पण हा देश आहे ना माझा। हा आणि तू माझ्या देशात कचरा करतोयस? अरे दुष्ट पापी माणसं, ही असली कामं करताना लाज नाही वाटत हा तुम्हाला? एकतर कचरा करता आणि वरून ही अशी उर्मट उत्तरं देता। तुम्हाला ना चालणं चापकाने फोडून काढलं पाहिजे। काका किती आरडाओरडा करतात, लोक बघतात ना काका। बघू दे, गौर से देखिए इस आदमी को। यही है वो पापी इंसान जो इस देश को गंदा कर रहा है, मेरे देश को गंदा कर रहा है। अरे ये देश प्यारा है हमारा, स्वच्छ भारत का है नारा। आरोग्याचा मंत्र स्वच्छता, हेही न समजे का हो याला। स्वच्छ भारताचा हा नारा, भोवती कचरा घाण,
कितना बदल गया इंसान। दिखता नहीं क्या तेरे को? माफ माफ. काय झालं रे? बघ ना यार, नशेबाज कुठला? अरे तो कोण आहे माहितीये का? अरे एकेकाचा पहलवान आहे, पहलवान, हिंद केसरी. पण दारू सिगरेटच्या नशेपायी असा खोका झालाय बघ. बायकोचे हाल, पोरांकडे दुर्लक्ष, वाट लागली त्याच्या घराची. अरे रे रे, कशाला करायची नशा? नशेमुळे होते सगळ्यांची दुर्दशा. व्यसनांची ही राक्षसी खोड, तरीही लागते तिचीच ओढ. दारू सिगरेट नशा करून जरीही जाईल जान, कितना बदल गया इंसान. देवा, आता मी काय करू र? आता माझ्या पोरा काय बी मार्ग उरला नाही. आता तुझ्याकडेच येतो रे बाबा. थांब बळीराजा. अरे हे तू काय करतोयस? काय करू, काय करू? निसर्गानं झोडपलं, पिकाचं नुकसान झालं. आता एकच वाट, वरची. अरे वेड्या, तू जर असा निर्णय घेतलास तर तुझ्या बायका पोरांचं काय होणार? त्यांना कोण पाहणार? तुझी म्हातारी आई, आजारी बाप. यमराजा, मग मी नेमकं करू तरी काय? अरे आत्महत्या हा यावर मार्ग नाहीये. सरकार तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी तुझ्यासाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घे. तू बळीराजा आहेस, राजासारखा राहा. आत्महत्येचा मार्ग सोड. देश तारतो शेतकरी हा, आत्म अंत तरी कसा करी हा. शासन त्यांच्या संग असे, जपण्या त्यांचा सन्मान, कितना बदल गया इंसान. यातून देशाला या तारा, त्या भारत छोडोचा नारा. हद्द पार हो दुर्गुण अन वाढो देशाची शान. हे सारं तेव्हाच साध्य होईल जेव्हा आपण सारे मिळून या देशातून ह्या साऱ्या समस्यांमागचं मूळ उखडून काढू. भ्रष्टाचार. प्रत्येक समस्येचं कारण असलेला हा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र व्हावं लागेल. एक चळवळ पुन्हा नव्याने सुरू करावी लागेल. या राक्षसाविरोधात नारा द्यावा लागेल, चले जाओ. 1947 साली एका पिढीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आता नव्या पिढीची जबाबदारी आहे स्वराज्याला सुराज्यात परावर्तित करण्याची. ह्या देशासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी साऱ्यांनी हा विडा उचला आणि पुन्हा एकदा नारा द्या, भ्रष्टाचार भारत छोडो, अशिक्षितता भारत छोडो, पानी की बर्बादी भारत छोड़ो, अस्वच्छता भारत छोड़ो, नशेबाजी भारत छोड़ो, शेतकरी आत्महत्या भारत छोड़ो. या प्रत्येक नाऱ्याला सत्यात उतरवण्याची आज गरज आहे. गरज आहे प्रत्येक नागरिकाला ह्या पारतंत्र्यातून बाहेर काढायची. तेव्हाच आपण एकसंध देश म्हणून पुन्हा एकदा ताठ मानेने उभे राहू शकू. सशक्त नेतृत्वाखाली यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करू शकू.